ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसीची गोय राज्य समिती आयतारा 16 ऑगस्टाक सकाळी 9:30 वरांचेर पणजी हांगच्या इन्स्टिट्यूट मॅनेजीस ब्रगांजा हॉलात 13वी गोवा राज्य परिषद घडोवन हाडटा. कामगारांच्या संघर्षा संबंधी आयटकाच्या वेगवेगळ्या वावराचो नियाळ घेवपा खातीर ही राज्य परिषद आसा. हे परिषदेत संघटना घटमूट करपा खातीर पावला उबारपा विशीं आनी कामगार संघटनांच्या हक्का खातीर झगडटाना कर्मचाऱ्यांच्या येवपी विविध समस्यांचेर उपाय काडपा विशीं भासाभास जातली. ऑल इंडिया ट्रेड युनियन कॉन्फरन्स आम्ही पणजे शहरात मॅनेजर्स ब्रगांजा हॉलान घेतात. 4 वर्सां उपरांत ह्यो कॉन्फरन्स आम्ही घेतात आणि ह्या कॉन्फरन्सान अशा वेळार आम्ही जाता ह्यो कॉन्फरन्स जेन्ना कामगारांचेर खुबशे सरकारा कडल्यान मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन्स आणि मालकां कडल्यान अत्याचार जावंक लागल्यात. आम्ही पळयतात आयज सरकारान 4 कामगार कायदे काढल्यात. सगळे उरलेले सगळे कायदे गुटली करून सुमार 41 लेजिस्लेशन्स 44 एक्झॅक्टली ते सगळे गुटली करून ते कुशीक दवरून 4 लेबर कोड काढून ताणी ते पार्लमेंटान पास केल्या. ट्रेड युनियन मुवमेंटाक दिले ते नेते आणि त्याच्या उपरांत जो ट्रेड युनियन मुवमेंट गोंयांत चल्ला कितलेशा कामगारांच्या चळवळीत ट्रेड युनियन AITUCचो भाग आसा. आम्ही एक सांगूंक सोदतात की लोकांचे जे प्रॉब्लेम जे आहात, लोकांचे जे चळवळी आहा त्याच्या बरोबर आम्ही असतात आणि सदांच कामगार आमचे जे AITUCचे आसा हे आम्ही आमचो संघटना घट करपाक ही एक आमकां संधी आहा. ह्या कॉन्फरन्सांत आम्ही ताचेर चर्चा करपाचे आहात आणि ह्यो कॉन्फरन्स एक भाशेचो तयारी, कित्याक आमचो ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचो नॅशनल कॉन्फरन्स तो बँगलोर जातलो 22nd to 26th of November ह्या वर्सा. हांगा ह्या कॉन्फरन्सांत आम्ही डेलिगेट्स इलेक्ट करतले. ह्या कॉन्फरन्सांत जे वचपी ते डेलिगेट्स आम्ही काडटात. त्याच बरोबर ह्या फावटी ज्या 16 तारखेर जेन्ना आम्ही मिटींग घेता तेन्ना ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पदाधिकारी जावं ते प्रेसिडेंट, जनरल सेक्रेटरी आणि इतर जे पळय पदाधिकारी आहा त्यांच्या बद्दल इलेक्शन जातले आणि तसंच जनरल काउन्सिल जी AITUCची आहा फुडलो व्यवहार, फुडलो कार्यक्रम, फुडल्या वर्सांचो कार्यक्रम पळोवपी ते AITUCचे पदाधिकारी जनरल काउन्सिल ते आम्ही डेलिगेट इलेक्ट करतले. फॅक्टरीनी जावं त्या खंयच्याय कंपनीनी जावं त्या खंयच्याय उद्योगांनी परमनंट कामगार म्हणलेले ना, फिक्स टर्म कॉन्ट्रॅक्ट हे BJP सरकाराची तोफा. This is the gift of the BJP government to the people of India, that our sons and daughters will not be given permanent employment. They will be on, including the military, in the army. They will be agniveers. It will be employment only for 2 years, 4 years आणि मागीर तांकां घरा धाडटात. हे अनसर्टनिटी ऑफ एम्प्लॉयमेंट एक हे जावन आसा आणि that is one of the reasons why the youth of our country is revolted and is revolting and will continue to revolt and will ensure that this rule of the BJP government is ended. कित्याक जे कोण ह्या आमच्या भुरग्यांच्या फुडारा विरोध झुजता आणि लढता आणि उपाय करता तांकां लोक वोगे रावचे ना. अशा वेळार आम्ही आयज गोंयांत जितले सगळे लोक आयज कश्ट करपी लोक जावन सामान्य लोक खूप वळवळे काडटा आणि ह्या लोकांमध्ये एक अस्वस्थता तयार जाल्ली आहा. जावं ते डबल ट्रॅकिंग, जावं ते कोल ट्रान्सपोर्टेशन, जावं ते तुझे एनवायरमेंटल प्रॉब्लेम्स, जावं ते कब्जा करप जमिनो आणि मेगा हाऊसिंग प्रोजेक्ट करप आणि एका गांवची डेमोग्राफी लोकसंख्याची जी पळय आसा ती बदलप, गोंयचे रूप स्वरूप आणि अस्मिता बदलप, ह्याच्या विरोध जे लोक उभे रावता
ह्या सगळ्या लोकां बरोबर ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस खांद्याक खांद देवन आहा, कॉन्ट्रॅक्ट सिस्टमाचेर आहा. सगळ्यांच्यान पयले ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसान आवाज काढून कामगारांक संघटीत करून PWD सुद्धा आम्ही कामगारांक रस्त्यार हाडून आम्ही त्यांचे नोकऱ्यो संरक्षण करून आम्ही त्यांचो केस कॉन्ट्रॅक्ट सिस्टम काबार जावपाक थ्रू गोवा लेबर PWD लेबर सप्लाय सोसायटी ते सुद्धा कायदो तो सुद्धा केस आम्ही हायकोर्टान आम्ही हेली. गोवा 365 खातीर जाहीद हसन, मनीषा जाधव आनी वैष्णवी साळगांवकर.